हॅलो, हाय एव्हरीवन. हा आहे आपला कालचा मिनी ब्लॉग, जे की आपलं ओपनिंग होतं. पण मला काल व्हिडिओ टाकता आला नाही. हा शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्या प्रिपरेशनचा. सकाळी सकाळी खूप पाऊस होता आणि मला वाटत होतं उघडेल की नाही, पण थोडासा उघडल्यानंतर मी आणि शिवांश शॉपला गेलो. माझ्या पायात मला उपवास असल्यामुळे मी चप्पल घातलेली नव्हती. आणि कसं असतं ना, भक्तीत एवढी ताकद असते की मी थोड्या अंतरावर सुद्धा बिना चप्पलचे जाऊ शकत नाही. पण आईने मला इतकी ताकद दिली की मी सगळीकडे बिना चप्पलची फिरू शकते. आणि फायनली आपण शॉपला येऊन, आपले दोन्हीही शॉप शेजारी शेजारी आहेत, तर मी दोन्ही शॉप ओपन केले. आणि त्यानंतर ओपन केल्यानंतर आपल्याला थोडंसं आवरायचं होतं, कारण भरपूर तयारी राहिलेली होती. आणि मग मी छोट्या छोट्या गोष्टी आवरून घेतल्या. जे की मीनू नंतर येणार होती, तिच्याकडं खूप मोठं असं काम दिलं होतं मी, जे की मला जमतही नाही आणि येतही नाही. तिला म्हटलं, येतं पण मला इतकं परफेक्ट येत नाही, तिच्या इतकं तरी येत नाही. तर तिने मेन काम प्रसादाचं केलं होतं. प्रसादाचा शिरा सगळ्यांनाच आवडणारा असतो, तर तो शिरा तिने बनवून आणणार होती. त्यामुळे मी लवकरच येऊन थोडंसं आपलं अगोदर आपल्या पार्लरचं शॉप आवरत होते. म्हणजे पार्लरचं शॉपमध्ये बरंचसं आवरलेलं होतं, पण आदल्या दिवशी खूप जास्त पाऊस होता. खूप म्हणजे खूप पाऊस झाला होता, जे की सगळीकडेच होता. आणि त्यामुळे मला खूप काही आवरताही आले नाही. आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे काल सकाळी सकाळी बरंचसं काम आवरलं. आणि हे शॉप आवरता आपल्याला पूजा मांडायची होती. आणि आपल्याकडे जागा थोडीशी कमीच होती, कारण आपण छोट्यासून एकदम शून्यातून सुरुवात करत आहोत. आणि त्याच्यामुळे छोटंसं शॉप, छोटंसं सगळं, त्यामुळे आपण एकदम सगळं व्यवस्थित, मी चेअर हे सगळं लावून घेतल्या, झाडून पुसून सगळं करून एकदम व्यवस्थितपणे करून घेतलं. खूप थोड्या गोष्टीतून किंवा थोड्या थोड्या गोष्टीतून सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे शॉप आमचा आहे. हा लोगो आहे आमचा, एमएचा लोगो आहे, पण तो उलटा दिसत आहे आपल्याला. आणि थोडंसं वरती त्याचं बटन आहे, त्यामुळे मला माझी हाईट थोडीशी कमी असल्यामुळे सगळं वाढलं, पण हाईट वाढली नाही. वय वाढलं, सगळं वाढलं, हाईट वाढली नाही. त्याचं हे उदाहरण आपल्याला चेअरवर हे करून लोगोचं बटन चालू करावं लागतं. आणि शेजारच्या शॉपमध्ये तिकडला खूप जास्त पसारा इकडं आणून ठेवला होता. तुम्ही पाहू शकता, स्टिचिंगच्या शॉपमध्ये पूर्ण गडबड गोंधळ उडाला होता. इतकं सगळं करून मग तिथं आपण थोडंसं लॉक लावून बाहेर थोडं पूजेचं साहित्य आणायचं होतं, जे की आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची होती. आणि आम्ही निघालो फायनली पूजेचं साहित्य आणायला. पायीच चाललो होतो. जवळच आपल्या छोटे छोटे शॉप आहेत.